नागपुर शहर के सीताबर्डी पुलिस को चोरी और गुम हुए मोबाइल फोन खोजने में बड़ी सफलता मिली है। विशेष अभियान के तहत पुलिस ने तकनीकी विश्लेषण और IMEI ट्रैकिंग की मदद से कुल 55 मोबाइल फोन बरामद किए। पिछले कुछ महीनों में सीताबर्डी और आसपास के क्षेत्रों से मोबाइल चोरी और गुम होने की कई शिकायतें दर्ज हुई थी। इसके बाद पुलिस ने विशेष जांच शुरू की और अलग अलग कंपनियों के मोबाइल फोन का पता लगाकर उन्हें बरामद कर लिया। बरामद किए गए मोबाइल फोन की कुल कीमत करीब 9,50,000 रुपए बताई जा रही। पुलिस ने सभी मोबाइल उनके वास्तविक मालिकों को वापस सौंप दिए हैं, जिससे नागरिकों में खुशी का माहौल है। इस सफल कार्रवाई के बाद मोबाइल वापस पाने वाले लोगों ने नागपुर पुलिस का आभार व्यक्त किया है। तकनीक और त्वरित कार्रवाई के दम पर पुलिस ने एक बार फिर जनता का भरोसा मजबूत किया। सर, आता परळी पोलीस स्टेशन अंतर्गत आता मोबाईल देण्यात आले आहे. 55 मोबाईल कशा पद्धतीच्या गुन्ह्यातले होते आणि किती दिवसामध्ये याला रिकवर करून मूळ मालकाला देण्यात आले, काय सांगाल? आज दिनांक 13/6/26 रोजी पोलीस ठाणे सीताबर्डी शहर नागपूर शहर येथील हद्दीतून सर्वसामान्य नागरिकांचे मिसिंग झालेले मोबाईल शोधण्यासाठी पोलीस स्टेशन सीताबर्डीकडील पोलिसांनी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान सदर मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा माग काढून व त्यांचा शोध घेऊन वेगवेगळ्या कंपनीचे 55 मोबाईल फोन हे आपण रिकवर केलेले आहेत आणि त्या मुद्देमालाची एकूण किंमत आहे 9,50,000 रुपये. एवढी ते सर्व मोबाईलची किंमत आहे. यामध्ये जे आमचे तपास पथक आणि वाहन चोरी पथक आहे यांनी अत्यंत कौशल्याने त्यामध्ये तांत्रिक विश्लेषण करून सदरचे मोबाईल जे हस्तगत केलेले आहे आणि सदरची जी कामगिरी आहे ही नागपूर शहर पोलीस आयुक्त माननीय श्री डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल साहेब, पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी साहेब, सह पोलीस आयुक्त माननीय विनेता साहू मॅडम, अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग नागपूर, तसेच अन्नपूर्णा सिंह मॅडम, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 नागपूर शहर, श्री किरण पोपरघट सहाय्यक पोलीस आयुक्त, तसेच सीताबर्डी पोलीस स्टेशन मधील अधिकारी व अंमलदार, यामध्ये मनीष कोल्लटकर, क्राईम PI, श्याम वारंगे, पोलीस हवालदार वालदे, पोलीस शिपाई मुंडे आणि पोलीस शिपाई प्रशांत भोयर, पोलीस शिपाई चेतन शेंडे आणि पोलीस शिपाई विक्रम सिंग ठाकूर यांनी सर्वांनी अथक प्रयत्न करून सदरचा मुद्देमाल हा हस्तगत करून आज रोजी सर्वसामान्य जनतेला माननीय झोन 2 मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना परत देण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट महान्यूज 7.